नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असलेल्या रामकुंड येथील छठपूजेला अर्थात सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्यामुळे आज छठपूजा महापर्वामध्ये पूजेसाठी रामकुंड तसेच गोदावरीच्या विविध घाटांवर विशेषतः उत्तर भारतीयांनी प्रचंड गर्दी केली आहे। आज सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठपूजा स्थानी तसेच गंगा गोदावरी मंदिरामध्ये संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये गंगा आरती संपन्न झाली। संत गाडगे महाराज कनोजिया धोबी समाज संस्थेद्वारे या छठपूजेचे आणि गोदा आरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी झालेल्या आरतीला छठपूजा समितीचे अध्यक्ष सुनीता विश्वकर्मा, संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्यामजी कनोजिया, आयोजक राजीव कनोजिया तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, समाजातील मान्यवर, मुख्य पुरोहित मुकुंद खोचे गुरुजी आदी उपस्थित होते। छडी मैया की जय अशा जयघोषात छठपूजे संध्याकाळी प्रारंभ झाला। मधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या जोरदार सरीमध्येही भाविक भक्तांनी छठपूजा संपन्न करीत रात्रभर गोदागाठी सुरू राहणाऱ्या या उपासना पर्वाची सांगता उद्या 28 ऑक्टोबर रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।